महाराष्ट्रात रॅपिडो, ओला, उबेर, टॅक्सी या सर्वांवरती पूर्णपणे बंदी आली आहे का? आता याचं उत्तर हवं तितकं सोपं नाही आहे. चला पूर्ण गोष्ट जाणून घेऊया. तर महाराष्ट्रात 2025मध्ये महाराष्ट्र बाईक टॅक्सी रूल्स ॲक्ट 2025 हा लागू करण्यात आला. आता त्यानुसार काही नियमावली देण्यात आली. वाहक चालक असतील, बाईक, टॅक्सी, ओला, उबेर या सर्वांना GPS ठेवणं, हेल्मेट ठेवणं, जे वाहक ते चालवत आहे त्या वाहनाची पोलिसांनी व्यवस्थित पडताळणी करणं, सगळ्या गोष्टींची व्यवस्थित पडताळणी झाल्यानंतरच ते सर्व्हिस देऊ शकत होते. परंतु झालं काय, 2026मध्ये काही ॲग्रिगेट कंपनी या सगळ्या नियमांचं उल्लंघन करत सेवा देत आहेत असं आरोप करण्यात आले. आणि यामुळं मोटार व्हेकल्स ॲक्ट 1988 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 याच्यानुसार या सगळ्या कंपन्यांना हटवण्याचे निर्देश करण्यात आले. आता याबद्दलची केस अजूनही कोर्टात चालू आहे. तर मग निष्कर्ष काय? आज महाराष्ट्रात बाईक, टॅक्सी, ओला, उबेर हे सगळे लोक सर्व्हिस देऊ शकतात, पण जर त्यांनी या सगळ्या नियमांचे पालन केले तर, आणि जर त्यांनी या नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा.